श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या आहे माघ पौर्णिमा. तसंच तर पौर्णिमा ही आज दुपारी 3:34 सुरू होणार आहे आणि उद्या शनिवारी 24 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे. दर महिन्याची सत्यनारायणाची पूजा ज्या महिला करत असतील तर त्यांनी ती आजच संध्याकाळी करायची आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सत्यनारायण पूजा ही 23 तारखेला करावी का 24 तारखेला. आज पौर्णिमा तिथी ही दुपारी 3:30 वाजता लागणार आहे आणि उद्या 6 वाजता संपणार आहे. आणि सत्यनारायणाची पूजा ही आपण त्या तिथीनुसार प्रदोष काळामध्ये करत असतो आणि पौर्णिमा तिथी ही आज दुपारी सुरू होणार आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 6 वाजेपासून तर 7-7:30 पर्यंत तुम्ही ही संध्याकाळी प्रदोष काळात सत्यनारायणाची पूजा ही करू शकता. पण पूजा ही आजच शुक्रवारी आपल्याला संध्याकाळीच करायची आहे, कारण पौर्णिमा ही उद्या 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे आणि संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा ही आपल्याला प्रदोष काळातच करायची असते आणि म्हणूनच ती आजच आपल्याला शुक्रवारी करायची आहे. आणि जे पौर्णिमेचा उपवास करत असतील तर त्यांनी तो उद्या शनिवारी करायचा आहे. आणि आता आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माघ पौर्णिमेचं काय महत्त्व आहे आणि त्यासोबतच माघ पौर्णिमेला आपल्याला कोणत्या चुका या टाळायच्या आहेत, कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत आणि माघ पौर्णिमेला आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी, आपल्या घरातले आर्थिक चणचण ही दूर होण्यासाठी कोणते उपाय करायचे आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहितीही देणार आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला माघ महिन्यातल्या या पौर्णिमेचं काय महत्त्व आहे आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी याकरता आपल्याला या पौर्णिमेला कोणते महत्त्वाचे उपाय करायचे आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल. त्याचप्रमाणे ज्या मुलांची बौद्धिक क्षमता ही कमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी या माघ पौर्णिमेला कोणता उपाय करायचा आहे ते सांगणार आहे आणि म्हणूनच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सर्वात आधी आपण माघ महिन्यातल्या या पौर्णिमेचं काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया. माघ महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण, देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि त्याचप्रमाणे चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. मात्र माघ महिना हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असल्याने या महिन्यामधल्या या पौर्णिमेचे महत्त्व हे अधिकच वाढत असते. माघ महिन्यातल्या या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याने त्याचे आपल्याला 32 पट पुण्य हे मिळत असते आणि म्हणूनच या पौर्णिमेला 32 पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष आराधना केल्याने, त्याचप्रमाणे उपवास केल्याने आणि भगवान विष्णूंच्या स्तोत्रांचे आणि मंत्रांचे पठण केल्याने आपल्याला सुखाची प्राप्तीही होत असते. माघ पौर्णिमेला केलेलं व्रत हे थेट भगवान लक्ष्मीनारायण यांच्यापर्यंत पोहोचत असतं असं म्हटलं जातं. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी युक्त असतो आणि त्याच्या शीतल लहरी या आपल्याला आनंदित करत असतात. माघी पौर्णिमेला स्नान, दान आणि जप करण्याचे विशेष असे महत्त्व सांगितले गेले आहे. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा ही येत असते आणि अशा वर्षभरामध्ये एकूण 12 पौर्णिमा या येत असतात. पण वर्षातील या 12 पौर्णिमांपैकी वैशाख, कार्तिक, श्रावण, माघ या महिन्यांमध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे. या 4 पौर्णिमा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच माघी पौर्णिमेला स्नान, दान आणि जप करण्याचं विशेष असं महत्त्व सांगितलं गेलं आहे. आणि या माघ पौर्णिमेला दान केल्याने आणि जप केल्याने त्याचे फळ हे आपल्याला अनंत पटीने मिळत असते. माघी पौर्णिमेला अनेक जण व्रत करतात आणि असं सुद्धा म्हटलं जातं की या माघी पौर्णिमेला गंगेमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने देवता आपल्यावर प्रसन्न होतात. आणि धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेला देवही स्नानासाठी पृथ्वीवर येत असतात असं म्हटलं जातं. एकूण 27 नक्षत्रांपैकी एक मघा नक्षत्रच्या नावाने माघ पौर्णिमेची उत्पत्तीही झाली आहे. आणि पौराणिक कथेच्या अनुसार अशी मान्यता आहे की माघ महिन्यामध्ये देवता पृथ्वीवर येतात आणि मनुष्याचे रूप धारण करून पवित्र नदीमध्ये स्नान, दान आणि जप करतात आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व हे दिलं गेलं आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर ध्यान आणि जप केल्याने श्रीहरी भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि या दिवशी दान करण्याचे हे सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. तर या दिवशी गाय, तीळ, गूळ, घोंगडी इत्यादी दान करणं हे अत्यंत शुभ असं मानलं जातं. याशिवाय कपडे, गूळ, तूप, कापूस, लाडू, फळे, धान्य इत्यादी वस्तूही दान या दिवशी करता येतात. या गोष्टींचे दान करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व हे या दिवशी आहे. त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेला दानधर्म करण्यासोबतच सत्यनारायणाची पूजा करण्याला सुद्धा तितकंच महत्त्व हे दिलं गेलं आहे आणि म्हणूनच या पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायणाची पूजा ही जरूर करायची आहे. दर पौर्णिमेला सत्यनारायण जे करत असतील ते तर करतीलच, पण
ज्यांना आपल्या घरी ही सत्यनारायणाची पूजा करण्याला सुरुवात करायची असेल तर त्यांनी ती सुरुवात या पौर्णिमेपासून केली तरी सुद्धा चालेल। या दिवशी आपण माघ पौर्णिमेला जी कुठली पूजा अर्चा करू, जी कुठली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करू, ती थेट माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि म्हणूनच अत्यंत अशी महत्त्वाची ही माघी पौर्णिमा आहे। तर याप्रमाणे आपण माघ पौर्णिमेचं काय महत्त्व आहे हे बघितलं आहे आणि आता या माघ पौर्णिमेला आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाहीयेत हे बघूया। धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तामसिक भोजन हे करायचं नाहीये। मांसाहार हा सुद्धा आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी करायचा नाहीये। त्याचप्रमाणे कुठलेही व्यसन हे आपल्याला या दिवशी टाळायचं आहे। मद्यपान सुद्धा या दिवशी चुकूनही करायचं नाहीये। धार्मिक श्रद्धेनुसार पौर्णिमेच्या दिवशी तुळशी, आवळा, केळी, पिंपळ यांची पाने ही चुकूनही तोडायची नसतात, कारण या वनस्पतींमध्ये भगवान विष्णू यांचा वास असतो आणि म्हणूनच माघी पौर्णिमेला आपल्याला तुळशी, आवळा, केळी, पिंपळ यांची पानं ही चुकूनही तोडायची नाहीयेत। त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाहीयेत आणि जर तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले तर त्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम हा होऊ शकतो। त्याचप्रमाणे असं सुद्धा म्हटलं जातं की या दिवशी चुकूनही केस, नखे इत्यादी कापू नयेत आणि जर समजा तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी केस किंवा नखे कापले तर तुम्हाला आर्थिक अडचणीचा सामना हा करावा लागू शकतो। त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाहीये आणि जर तुम्ही माघ पौर्णिमेचा उपवास केला असेल तर या दिवशी तुम्ही कोणावरही टीकाही करू नका, कोणाबद्दल निंदा सुद्धा करू नका। त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचे भांडण हे आपल्या घरामध्ये टाळायचे आहे। कुठलाही वादविवाद हा आपल्या घरामध्ये होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि जर समजा माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण झालं तर आपल्या घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य हे राहते। त्याचप्रमाणे माघ पौर्णिमा ही संपत्तीची देवी लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची घाण ही राहणार नाही, कुठलाही कचरा हा आपल्या घरामध्ये राहणार नाही, या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आपल्या घराच्या स्वच्छतेकडे या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला विशेष लक्ष हे द्यायचे आहे, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि माघी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि या दिवशी आपण पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद हा देतात। आणि जर आपण या दिवशी आपल्या घरात अस्वच्छता ठेवली तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। तर याप्रमाणे या काही चुका आहेत, या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला उद्या माघी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीयेत। या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि आता माता लक्ष्मीचा आपल्यावर अखंड आशीर्वाद राहावा, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही कायम टिकून राहावी, याकरता आपल्याला माघी पौर्णिमेला कोणता उपाय करायचा आहे हेच आता आपण बघूया। तर माघी पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण पूजेसोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कनकधारा स्तोत्र आणि त्याचप्रमाणे श्री सूक्ताचे सुद्धा पठण हे करायचे आहे। हे स्तोत्र पठण केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। त्याचप्रमाणे माघी पौर्णिमेला आपली संपत्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी संध्याकाळी देवी लक्ष्मी किंवा श्रीयंत्राची पूजा ही आपल्याला जरूर करायची आहे। श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा ही सुद्धा आपल्याला जरूर करायची आहे। त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आपल्याला तांदूळ, पांढरे वस्त्र, खीर, दूध, पांढरी फुले इत्यादींचे दान हे करायचे आहे। या वस्तू चंद्राशी संबंधित आहे आणि चंद्र देवता ही मनाची कारक देवता आहे आणि या वस्तूंचे दान केल्याने चंद्राच्या बलामुळे तुमचे मन सुद्धा स्थिर राहील आणि तुम्हाला मानसिक शांतता ही सुद्धा मिळेल। त्याचप्रमाणे चंद्र देवतेचा सकारात्मक प्रभाव हा आपल्याला मिळण्यासाठी माघ पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा ही आपल्याला करायची आहे। एका भांड्यामध्ये पाणी भरून त्यात थोडं दूध, अक्षता आणि पांढरी फुलं ही आपल्याला टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला रात्री चंद्रदेवतेला ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य हे द्यायचे आहे। त्याचप्रमाणे ज्या मुलांची बौद्धिक क्षमता ही कमी आहे अशा मुलांनी माघ पौर्णिमेला रात्री 5 मिनिटे चंद्राच्या प्रकाशाकडे पाहायचे आहे। सलग 5 मिनिटे चंद्रदेवतेकडे आपल्याला एकटक बघायचे आहे। पौर्णिमेला चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो आणि अशा वेळेस जर आपण हा उपाय केला तर आपली स्मरणशक्ती ही वाढत असते आणि म्हणूनच ज्यांची बौद्धिक क्षमता ही कमी आहे, केलेला अभ्यास हा मुलांच्या लक्षामध्ये राहत नसेल तर त्या मुलांनी हा उपाय नक्की करावा। हा उपाय केल्याने त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये नक्कीच वाढ होईल, त्यांची एकाग्रता सुद्धा वाढेल। तर याप्रमाणे माघी पौर्णिमेला आपल्याला कोणते उपाय करायचे आहे हे सुद्धा आपण बघितलं आहे। तर याप्रमाणे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आहे की आपल्याला सत्यनारायणाची
सणाची पूजा ही कधी करायची आहे, त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेचं महत्त्व काय आहे आणि कोणत्या गोष्टी या आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाही आहेत आणि आपल्या सुखसमृद्धीमध्ये वाढ होण्यासाठी तसंच स्मरणशक्तीमध्येही वाढ होण्यासाठी बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।